नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी शासन आदेश. सेवेत असताना सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार शासन सेवेत समाविष्ट सर्व लाभ. सेवानिवृत्तीस आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक समान नियम लागू. चला तर पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. महाराष्ट्र शासन विभागाने 12 नोव्हेंबर 2025 रोजी एक आदेश काढत मोठा निर्णय जाहीर केला. हा निर्णय सेवेत असताना मृत्यू किंवा सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. निर्णयात नेमकं काय जाहीर केलं? राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका तसेच अनुदानित शाळा व महाविद्यालयांमध्ये काम करणारे आदिवासी विकास विभागातील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने स्पष्टपणे नमूद केले आहे की सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन मिळेल. कुटुंबाला मिळणाऱ्या निवृत्तीवेतनासाठी शासनाच्या निवृत्तीवेतन नियमाप्रमाणे सर्व सुविधा लागू राहतील. सेवेत असताना 100% अपंगत्व आल्यास त्या शिक्षक कर्मचाऱ्यास सेवानिवृत्त घोषित करून नियमित निवृत्तीवेतनाचे सर्व हक्क दिले जातील. सेवेत असताना सेवानिवृत्ती झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना सरकारतर्फे नियमित निवृत्तीवेतन मिळेल. हा निर्णय आवश्यक असल्याचे नेमके कारण काय? गेल्या काही वर्षात या विषयावर विविध जिल्ह्यातून तक्रारी, अर्ज आणि मागण्या येत होत्या. काही जिल्ह्यातील नियमानुसार लाभ दिला तर काहींनी नाकारले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. शासनाने हे सर्व लक्षात घेऊन अखेर एक समान आणि स्पष्ट आदेश जारी केला. कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता, निर्णयामुळे एकसारखे धोरण, आश्रमशाळा शिक्षकांना मिळणार न्याय, सेवेत असताना मृत्यू किंवा अपंगत्व आले तरी कुटुंब व कर्मचाऱ्यांचे हक्क सुरक्षित राहणार.